दिसन. बाई संगे बाई या आंब्याच्या सीझन मध्ये तुला सांगते घरी स्वयंपाकावर चित लागत नाही का पाणी लावण्यावर चित लागत नाही का धुणं भांड्यावर चित लागत नाही चित फक्त लागत इडा आंबराईत. काय बाई तमाशा आहे. पण मी काय म्हणते बाई लोकांनी बी काय करा बाई विकत आंबे घ्यावा ना. हा तोडून घेऊन जाता ना. मग काय डोक्याला वाईताक सारखेच येत्या दगड मारित्या सारखेच येत्या बरं कवळे काचे पाडित्या आणि शेका गोळा करून येत्या आणि काय उपयोग आहे आपण राखण करून तुला सांगते. तेच ना मग काय कितीला विकलं मग आतापर्यंत. गंजबाई आतापर्यंत 60-70 हजाराचा माल विकला मी. 60-70 पण लोकच देणार नाही ना बाई. बरं झालं ना. हा लोक देणार नाही बाई डोक्याला वैताग झालाय माझ्या. गाजराबाई आपणच का? हा मीच आहे. हा नमस्कार. नमस्कार. बसू. बसा ना. तुम्हाला कुठं मांडीव बसायचं? मांडीवर बसून देणार आहे का? ए बाबा इकडं कुठं चालला पार मी तिकडून बस. तिकडं सरकून बस. कुठं? तिकडं सरक तिकडं. नाही ना तिकडून बसलो असं तर बरं झालं. बसू काही विचारायला आला आणि वाहण्याला दिली वस्त्री हळूहळू पाय पसरी. हळूहळू नाही साडी एकटी दिवसात पसरून घेऊ ना मग. मी काय म्हणतो बाई, हा म्हणा. तुझं नाव ऐकून लय लांबून आलोय. मा नाव ऐकून चांगले चांगले लोक येते माझ्याजवळ. नाही नाही असं लांबून यायला पाहिजे ना. बघा मी काय होतो, आम्ही लांबून आलोय. गप तू काला उगाच लांबीत चाललाय. त्याला लांबायची सवय वहिनी नाही बाई. एक काय पेल का काय? नाही हा? त्याला पेरसोय जमत लांबून आलोय. बरं काय म्हणते कामाचं बोला. ऐका ना, मी आज आलो, तुझा नवरा कुठं जाईल? मानवरा कामावर जायले. कधी येईन तिकडून? तो त्याला 2 दिवस रात पाळी आहे आणि दिवस पाळी बी. तुला जर काही काम लावलं तुझा नवरा गागायचा नाही ना. मला काम लावलं तर हं? मला काम लावणार तू कोण रे बाबा? म्हणजे असं काय काम लावणार आहे तुम्ही त्यांना? काहीतरी लावणार. काम काहीच नाही बाई. हं, या बाई एकदा जे ते पोट दुखते वा मागत बरोबर. पोटात वाटत अरे ते पोटात ठेवू काही काही कामाचं आहे का उपयोगाचं नाही. हं, बाई? एक काम कर, हं, एक रातभर बाई हं. तुझ्या पाया पडतो, हात जोडीतो, नम्रती विना करतो. हं. पण आज दोघांचे सामान आहे ना हं. रातभर आतमध्ये घेतो. कोण मी? हा तुमच्या दोघांचं सामान एक रातभर. आणि रातभर आतमध्ये घेऊ मी? हा. तुम्हाला कोणत्या बाड खावानी मायावाला ऍड्रेस दिला? बाड खावाचा विशेष नाही ना. मग हाय जागा म्हणून. तुम्हाला कोणत्या बाड खावाना दुसऱ्या बायांची जागा नाही राहिली का नाही तुम्हाला? नाही बाबूराव म्हणा हा? चावट माणसं दिसते. काय? मी काय होतो, आणि बोला. बाबूराव म्हणला, हं. बाबूराव म्हणलं तिच्याकडे जागा लय मोठी आहे. हा. कोणचा बाबूराव म्हणला? बाबूराव हा काय म्हणला? म्हणलं तिची जागा मोठी मोठी आहे मग माय जागा जरी मोठी असली हा. दुईचं सामान आरामशीर मध्ये बसेल म्हणा. सहज. तुमच्या दोघांचं हा. आरामशीर घेईन म्हणे ती. तुमच्या बायका का कुठे नेऊन घातल्या काय? काय? पंढरपूरला. विषय बायकांचा येतो कुठं? मग? सामानाचा आणि जागेचा हा. संबंध आला कुठं? अरे सामान पण तुमचं सामान जर मी रातभर जर आतमध्ये घेतलं दोघांचं सामान तर मानावऱ्याचं सामानाचं जर त्याला जर ध्यान आलं तर मग मानावऱ्याचं सामान कुठं ठेवू? त्याला म्हणा मागून घाल. मागून. हा आणि माय नवऱ्याला जर माहिती झालं हा का मी त्याला नाही विचारत तुमच्या दोघांचं सामान रातभर आतमध्ये घेतलं तर मानावरा मला फार हागूस तर मारील ना. आम्ही आहे ना. मी हा? काय तो तुम्ही का आलाय? सांगायला त्याला काय सांगशाल? मारू नको. याचाही ना हा. डायरेक्ट मागून टाकू. हा मग काय अडचण आहे तुला? म्हणजे मागचं दाराकडून तुमच्या का काही डोक्यात फरक पडला का तुम्हाला? का हा? काय? सामान एवढं मोठं नाही आमचे बारीक म्हणजे? बारीक आहे. अहो या हागायचं तोंड हागायलाच करेल जेवायचं तोंड जेवायलाच करेल. कोण नाही म्हणतंय. हा? काय बी करू काय चावळा त्या तुम्ही असं? हो काय ठेवू द्या. पण तुम्हाला साऱ्या गावामध्ये एक बाई भेटली नाही का काय? तुम्ही माझ्याजवळ आले आणि त्या बाबूरावचा जाळवू त्याच्यावर रे महालक्ष्मीचा गाडा फिरू बाड खाऊनी तुम्हाला मा ऍड्रेस दिला म्हणतो हा. तुमची जागा लय मोठी तुमच्या दोघांचं सामान आतमध्ये घेईल पण त्यात काय विषय? म्हणजे हा मग त्याच्या बायकोच्या आतमध्ये बसवायचं ना ते सामान तुमच्या दोघांची. नाही ते म्हणे ते जागा लय बारीक आहे. कोणाची? तो म्हणा तिची बरी बारीक राहिली मायवालीच जागेची पाठी लावली गावामध्ये मायले मोठी जागा म्हणून. आता हा? सांगितलं म्हणून आम्ही आलोय. मी का काय माझ्या जागेचं साऱ्या गावाला 7-12 दाखवला का काय मोठी आता आहे का आम्हाला बारीक काय आहे? माहिती. बरं जाऊ द्या. केवढी जागा आहे तुमच्या अंदाज? माय जागा केवढी असू तू कोणी विचारणार? चपलीने तोंड जोडीन आवरत चौरस केवढी? म्हणजे केवढी साईज. लाजा वाटते का तुम्हाला? काही आया बहिणी काय आहे का नाही? आमच्या सामानाची मापत हा. तिकडे तुमच्या सामानाला तिकडे हे लावा ना. हा? हं? ये म्हणजे काय? हा? ये काय काय बाई लावा? तमाशा आहे? ये काय लावा? त्याला कपडे बांधून राखेल होतो आणि पेटून हा. द्या तुमचं सामान. मग म्हणून एवढ्या लांबून आणलं जर का? सामान पेटवलं हं. बाकीची 25 माहिती. हा म्हणजे
तुमच्या का काय 10-5 बाया राखुळी का काय बोकुडे का काय तुम्ही शेळ्यांमधली बरं जाऊ द्या वहिनी तुला बोकड दिसतो का हा? नाही? वहिनी म्हणतो ऐका ना म्हणजे खरं ए बाबा ओळख नाही पाळख नाही रातभर आमच्या दोघांचं बी सामान आतमध्ये घेशील कान तुम्ही बाबूरावने ऍड्रेस दिला मग बाबूरावच्या तिकडे जायचं होतं ना पैसे घ्या भाऊ भाडं दे भाऊ भाडं हा? कबूल कर किती किती भाडं घेशील काच एका रात्रीचं ती का काय भाड्याने देते का काय मी जागा नाही डोक्यात फरक पडला का काय ए बाई मी घरंदाज बाई आहे मला म्हणते जागेचं भाडं किती घेशील काय ती जागा काय भाड्याने द्यायला मग मला त्यावर काय? दे मग त्यावर म्हणजे ए मागच्या त्यांनी मी काय होतो फक्त सामानच मध्ये टाक आम्हाला नको मध्ये तू आम्ही ना बाहेर राहतो बाहेर पण राहत अहो तुमचं सामान मी रातभर आतमध्ये टाकले हो माय नवऱ्याला द्यान आले हो त्याचं कुठं टाकू तुमच्या डोक्यात फरक पडला का मागूनची शब्द आहे ना, आम्ही बाहेर म्हणजे राहतो ना काला बाहेर राहत्या ना आतमध्ये राहत्या बावळटांनो तुम्हाला कोणी दिसलं का नाही आता एवढं मोठं हा काय दिसून- तमाशा आहे बाई गाजराबाई हा समजा आमचं सामान पडून टाकलं हम्म. मग मागू तुझ्या नवरच घे ना टाकून मी काला टाकू पण का बरं मी काला टाकू त्याला मग हा? त्याला येऊन देते काय अरे वा आडणेडी पुरतं घ्यायचं आजच का पण माई मी ठरवीन ते मला मागून टाकायचं पुढून टाकायचं मानावऱ्याचं सामान तुम्ही काय त्याच्यावाला पंचनामा करायला आले नाही इडवाड्या त्याला हा. म्हणायचं पुढचं सामान आहे ना त्याला भाडं आहे म्हणा काय बाई डोक्याचा पंचनामा करून राहिले नाही नाही, पण दयाळू आहे, हे ऐकून आम्ही आलोय काय दयाळू गजराबाई मग का दोघांचं सामान आतमध्ये टाकू काय डोक्यात फरक पडला का त्याच काय? विशेष काय हा? हा म्हणा तुम्ही परत येणार नाही म्हणा हा. भाडं देण्याचं नका देऊ म्हणा ती मध्येच येईल. म्हणजे सामानासहित आतमध्ये घेईन का काय हा. डोकं फरक पडला काय तुमच्यावाले आणि एक काय बाय पहाटे आमचं सामान काढून आहे ना 5-4 वाजता आम्ही बिंदास निघतो. म्हणजे रातभर तुम्ही आतमध्येच ठेवणार हा. हा. बया आणि 4 वाजले हम्म. का आमचं सामान काढून आम्ही तुम्ही किती तिची उपाशी हा, हा? 3 दिवस झाले हा दादावले का काय का नाही, कधी नाही. जागाच पाहिली नाही बाईची सुचलोय हा? हा? बाईची जागा कधी पाहिली का कधी नाही दाखवली का हा? दाखवली कधी म्हणजे काय काही मोकळी का काय ती आता मोकळी का गावामध्ये बांधलेली? फिरलोय, गाजराबाई का गावात फिरलो हा कोणती जागा दिसली नाही आम्हाला हा सगळ्यांच्या घरला मग गजरीची का काय मोकळी ग्रामपंचायतीची जागा आहे काय ती तुम्ही आले सामान तुमचं रातभर आतमध्ये ठेवायला ते बी दोघांचं पण त्याच्यात काय विषय हा? आहे बाय बरं मी काय होतो 4-4:30 ला आम्ही काढून घेऊन जाऊ मोकळं पहाटी हा त्या तिथून पुढे तो सगळं मोकळं करून देतो काय म्हणता तुम्ही 4:30 वाजता सामान काढून घेऊ मी ठेवूनच देणार नाही ना तुला सांगू मी का? जर सामानच तुमचं आतमध्ये नाही घेतलं दोघांचं तर 4:30 पर्यंत 5 पर्यंत आणि पहाटे 6 पर्यंत काढून घ्यायचा विषयच येत पण नाही नाव ऐकून आलोय आम्ही बरे ऐकून आले ए, गाजराबाई तुला गोडी सांगतो त्याचं बारीक आहे हं, माझं दसक दांड घे सामान आणि त्याचं बारीक आहे त्याचं बारीक आहे मग त्याचं भाडं कमी गेलं आलं असतं हं. मोठे भाडं हा. जास्त घे. पण मला ठेवायचंच नाही ना तर तुम्ही ते सामानाची मला इंचन फुटन सेंटीमीटर मला मोजूनच दाखवू नका ना गाजराबाई तुला सांगतो सामानाची लय आडाआड झाली रे लय आडाआड झाली हा लय अवघड आणि तुमच्या बायका कुठे गेल्या मग हं? ते पुढचं विचारूच नको सामान्या पुढचं बाय काय ना सामाना पाहुण्याचं रडात आहे रे, निवर रडात आहे. बाई त्यांना झेपवत नाही का काय? हा? झेपवत नाही द्या खोना त्यांना हा का त्या शहर रडत आहे सामान पाहिलं हं. का त्याला रडा येत बाई मग कोण बोलू याला फजितीच पैसे- तशी येत याला काय करणार पैसे कुठं मग बाबूरावला दया आली तो म्हणे गाजराबाई कसा हं. तिची खोली लय मोठी म्हणे आणि सहज काम म्हणजे होईल तुमचे सामान पाहून तुमच्या बायका रडत रडतात म्हणजे कारण त्याची हालतच तशी आहे. म्हणजे मग आता हे मायावाला चांगलं हसायचं जीवन चालू आहे मग तुम्ही आता मला रडवायला आले का दोघं नाही मग बरं त्या सामाना पाय 3 दिवस पोरं जेवले नाही हा तुमच्या सामानापायी हा कारण त्याची फजिती तशी झाली ना तुमच्या सामानापायी ते पोरं का म्हणून उपाशी राहत शिकले म्हणजे आता हे सांगायला लागत आहे. हा सामानाची परिस्थितीच अशी झाली बाहेर असत तर त्याला म्हणा हा. ते दोघं जण त्यांचं सामान आतमध्ये हो का तो जर म्हणलं घे ना तर आम्ही बिंदास टाका ए बाबा माका आणण्याचं चांदणं करता का काय तुम्ही मानावराले बेकार रे काय करू त्याचं सामान एवढं मोठं आहे का मला त्याच घेता घेता कटाळा येतो डोक्यात फरक पडला का काय तुमच्या या बाईच्या बरं, डोक्यात एका- फरक आहे हा आणि त्याच्यात तुम्ही म्हणते त्याचं मागून घे म्हणले मग मला तर बाय 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 पण मला त्याचं ते एकट्याच चक्करच राहतं आमच्या दोघांचं आहे ना येते. एकदाच मी त्याचं सामान मागून घेतलं होतं तरी मला डोळ्या पुढे आय, 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 होत्या आय, आय. म्हणजे तुम्ही का काय मला दिवसाचा आणण्याचा दाखवायला आले का काय नाही चंद्र हं? आता निघाल पाहिजे नाही तर निघालाय असेल ए दादा सांग ना तू गाजराबाई हं, हा सामान तुझ्याचं टाक हं. ज्याचं सामान तुझ्या नवऱ्याचं टाक त्याचं भाडं आलं कोण याचं भाडं आलं कोण डबल वाढ भेटेल अहो पण मग आता तुमच्या काही डोक्यात फरक पडला का काय काय? हं? तुम्हाला बाबूरावनं सांगितलं गजराबाईची जागा मोठी आहे
चला मी तुम्हाला दोघांचं सामानाला ऍडजस्ट केलं असतं. तुमचं मोठं असू द्या, त्याचं बारीक असू द्या, नाही तर त्याचं मोठं असू द्या, बरोबर आहे का नाही. हा. पण आता माय नवऱ्याच्या याच्यात बी हा सामान टाकायला तयार झाला म्हणल्यावर म्हणजे माझ्या चालू गाडीची कानखीळ काढायची का तुम्हाला? एकदम सोपं आहे, काहीच अनुमान करू नको. म्हणजे भाडं कमवून घे. अहो म्हणजे माझ्या नवऱ्याला किती तक्लीफ होईल. माझा नवरा काय त्या मापाचा वाटला का तुम्हाला? काय नाही काय तो का नाही काय चार्जिंग बॅटरी का काय? काय नाही हा घे दखून. माझा स्वतःचा नवऱ्याचं सामान जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला चक्कर येतील. कशी परश आहे गाजराबाईची म्हणून. ते बाकीचं नाही, आमचं काम करून घे पहिलं. हा तुला सांगतो कालच्या रात्रीला मा बायकोनं रातभर सामान हातात धरलं. रातभर धरलं. काय करणार मग? काय करणार हा? शेवटचा तर तू ठेवायचं घालायचं कुठं दिवस उगावला पतीनं खाली टेकवलं नाही. पण तिनं सामानच नाही घालून दिलं का? खाली टेकवलं नाही. का बरं असं? किंवा हातात धरलं. जमलंच नाही, कारण परिस्थिती तशी होती. आमच्याकडे तसंच ना, बरं त्याच्यात लाईट जाईल. लाईट जाईल. करायचं अहो मग लाईटीचा आणि ते सामानाचा काय संबंध म्हणजे आहे? काय? लाईट आहे तर ते वर ठेवलं असतं. हा तिचं डोक्या बी केव. डोक्या बिक्यावर हा हा लाईट आहे त्यामुळं काहीच कळणार. लाईट नसल्यामुळे ते कुठे शोधायची जागा? बाय मला लग्नाला 25 वर्ष झाली पण माय नवऱ्याने माझ्या डोक्यावर कधी सामान ठेवलं त्याच्यावालं. मी आता यो पहिल्यांदाच पाहिलं बाय. तुम्ही ते- का काही इंग्लिश पिक्चर पाहत्या का काय? नाही. मग डोक्यावर सामान ठेवायची भाषा हो करून हो मग जर राहिली. काय ते- हो? लाईट नव्हती ना हा डोक्यावर सामान हा. नाही काय बरं, अंधार मग? सामान घेतलं. ती म्हणा आता काय करू दिवस उजाडतो उजाडणार. अहो पण लाईट नाहीये आणि डोक्यावर सामान घ्यायचा कुठंच काय अर्थ लागत नाही. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं मग आता काही डोकंच चाला ना बाई. तुला सांग इतके पोरं रडले इतके पोरं रडले. हा. बिहार- म्हणजे तुमचं सामान तिच्या डोक्यावर हा, आणि रडू राहिले पोर. हा. मग तुम्हाला काही लाज बीज काय अक्कल बिक्कल काय आहे आज का नाही? काय करीत तुम्ही तिला? पोरांसमोर जर तिच्या डोक्यावर सामान ठेवत्या म्हणल्यावर पोरं रडणार नाही. मग काय म्हणजे ना आमचा बाप काय ते किती निर्लज्ज आहे. अंधारामध्ये कुठे दिसतंय का ते? बरं, ते मग आरडाओरडा पण करी, हालतच बाया- तशी बायाने झालती. आरडाओरडा करी. हा. या आमच्या सामान हात लावा या सामान हात लावेना. जेणे त्याने त्याचं सामान धरेल. हा. सामान धरेल. कोण कोणाला मदत करेल अशा परिस्थितीत? कारण परिस्थिती त्या मापाची होती. मला हालत- काय गणितच कळा ना बाई. तुमची परिस्थिती त्या मापाची होती आणि सामान डोक्यावर ठुलं बायकोच्या. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुला तुम्हाला? सांगू का खरं हा कालच्या रात्रीला झाली डगफुटी. हा डगफुटी झाली. डगफुटी झाली म्हणूनच मी बी अशा का गोळा करायला आले आंब्याच्या. आमचं घरच वाहून गेलं डायरेक्ट. बाई आणि मग ते गठुडे आमच्या जवळ. आणि ते मा बायको नाही ना हं. ते दाण्या दुन्याचं सामान आहे ना हं. अख्खं डोक्यावर गेलं हं. रात्रभर. बर बरं मग खाली आवडलं पाणी ना हा खाली टाकावं सामान वरलं होतं. बरोबर. हं? हा आणि जर इकडे तिकडे घेऊन जावं तर अंधार पडेल. हा रातभर तिनं डोकं सामान घेतलं बर आणि दिवस उगावलं उगले आम्ही तुझ्या खाली. हा. तो बरेच मोठं आहे ना तो room- म्हणजे ते तुमच्या घरातलं सामान म्हणत्या का तुम्ही? आमच्या मग घरातलं कंचं? सामान. मग नीट सुईचं तरी सांगायचं ना तो मग आता वाढवलं. सुई- सुईचं रेच आहे का? मग दाबनाचं तुम्ही होतं म्हणता का? मा सामान लांगारे आणि त्याच्यावालं सामान लय बारीक आहे. गठुडं बारीक आहे. याचं गठुडं बारीक आहे मा मोठं आहे ना हा. मग तेच सामान मग आतमध्ये ते मग आतमध्ये ठेवायचंय का? हा. मग घरात तुम्ही जर असंच पहिलेच बोलले असते की ते आतमध्ये ठेवायचंय तर काला बाई एवढे फार डोक्याचं दही भात झाला मग तेच असता. काय म्हणलं आमचे सामान रातभर आतमध्ये घ्या सकाळी पाणी ना उजाडलं 4 ना. वाजताच घेऊन जाऊ आम्ही आम्ही. कुठे जगलो अहो मग तुमचं सामान 2-4 दिवस माझ्या आतमध्ये ठेवा. मी ते नाही म्हणते पण तुम्ही आल्या आल्या बोलायचं ना असं. तुम्ही म्हणत्या मा सामान लय मोठं आहे आणि त्याचं लय बारीक आहे. एक काम कर हं. मी पाहिलंय तुझ्या रूम मापातलाच आहे. हं. याच्यात मी टाकतो तुझ्या नाव हा टाकीन. आता मानावरान मी का काही वेगळी नाहीये. मायवाल्याच खोलीमध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या दोघांचं सामान ठेवून घेईन. मग तुम्ही असंच पहिल्यांदा बोलायचं होतं ना. आणि बाबूरावची तर 14 चाळ पडली ती चाळ पडली ना कांद्याची. पावसात त्याची पडली का? त्याची पडली. बरं झालं असं त्याच्यावर जाळ होऊ द्या. मागची त्याच्यावर वाव असंच नाही गोळा गेली. बसला पाहिजे. बरं बहिणी हा कधी आणू सामान टाकायला. आव लगेच आणा मग जा बाई. माणुसकी आहे मायामध्ये आज. नाव ऐकूनच हा, आम्ही हा, आलो ना. बरोबर बरोबर. हा? जा मग घेऊन या बाई. बाड्या बिड्याचं काय? पोरांना बी जर तुम्हाला जर समजा आता खाली लयच वल्ला असेल तर चाळीमध्ये येऊन ठेवा पोरांना बी. चालेल. तिकडच स्वयंपाक पाणी खाली करा, वल्लच आहे तिकडंच ना झोपा. सगळं. भाडे बिडे काय? काहीच देऊ नका. हा? काहीच नका देऊ वा. मग बरं, पहिलं वहिनी, जास तिकडून आलं ना सामान हात लावा का हा लावीन वा. माझ्या सामानाला कारण ते जपत नाही ना हा सामान फक्त खाली घे. हा हा
आता पार आतमध्ये घ्यायची तयारी झाली घे, आणि घे, सामानाला घे, हात घे. लावायला काय प्रॉब्लेम आहे नाही, नाही, आता कसं, सोकावली. मला मनक्याचा आजार आहे हा. बायको मा खाली ठेवून दिली तुम्ही मनक्यानं कामले पहिले करेल डिल्ल झाले मनकी नापतानी बायको करत तसं हा चल भाऊ. बरोबर आहे. सामान घेऊन भाई काय येडे लोक आहे भाई आल्याच यांनी मला म्हणायचं ना का अशी गोष्ट घडली मग आमच्यावालं सामान आहे बाई सगळं वल्ल होईल तर तो इडं ठेवू दे खोलीमध्ये तर ते म्हणतं बाई जागा लय मोठी आणि मा सामान लय मोठं आणि याचं लय बारीक आणि काय बाई माणसं आहे बाई मी म्हणले काय झालं आणि काय नाही चाल बाई मला बी जायचंय घरी कवर तरी यार आंब्याला राखण बसू बाई एकच इस्पिके येतं बाई माकत